श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 1 डिसेंबर आणि वार आहे सोमवार. आणि या सोमवारी म्हणजे आज आलेली आहे मोक्षदा एकादशी. या दिवशी बघा बरेच जण एकादशीचं व्रत करत असतात. एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते. या दिवशी आपण व्रत आणि उपासना करून भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला किती महत्त्व दिलं जातं. आणि अशा या महत्त्वाच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये या झाडाचं आज एक पान घेऊन यायचं आहे. यामुळं आपली शत्रुबाधा म्हणजेच शत्रुपीडा, इडापिडा, दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होणार आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला तुळशीचं जे एक पान आहे तर त्या संबंधित अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर आज सकाळी आपल्याला विधिवत सर्व पूजा करून घ्यायची आहे. तुळशीजवळ धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. तर बघा आज एकादशी आहे, त्यामुळं तुळशीला स्पर्श केला जात नाहीत किंवा तुळशीची पानं तोडली जात नाहीत. त्यामुळं आपल्याला एक तुळशीचं पान जे आहे तर ते अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे. किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये पडलेलं एखादं पान असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे. बघा जी तुळशीची पानं आहेत तर ती शिळी कधीही होत नाहीत. त्यामुळे आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये जर पान पडलेलं असेल तर ते जरी घेतलं तरीही चालेल. तर आता आपल्याला हे जे पान आहे तर ते आज दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. आणि आपल्या देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती ही जी आहे तर ती लावून घ्यायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्यासोबतच बघा आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं ही जी आहेत तर ती भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायची आहेत. कारण की भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या अत्यंत प्रिय आहेत. आता बघा तुळस जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही अशी झाडं आहेत ठराविक, तर त्या झाडांना आपल्या शास्त्रामध्ये दैवी शक्तींचं स्वरूप मानले जातात. या झाडामध्ये साक्षात देवी देवता वास करतात असं म्हटलं जातं. आणि त्यातीलच एक झाड म्हणजे तुळस. तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. आणि त्यामुळंच आपण या एकादशीच्या दिवशी बघा भगवान श्री हरी विष्णूंना काहीच अर्पण केलं नाही तरीही चालतं, पण आपण एक तुळशीपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण करत असतो. माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंची ही जी सेवा आहे तर ती अतिशय प्रिय आहे. ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये बघा भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करतो, उपासना करतो, त्यावेळी माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते. आणि म्हणूनच हा तुळशीच्या पानाचा उपाय आज आपल्याला करायचा आहे. तर बघा आज संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर जळेल इतका मोठा आकारानं दिवा घेऊन तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबतच हे तुळशीपत्र जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्या तुळशीपत्रावरती आपली इच्छा लिहायची आहे. आता तुळशीच्या काडीने लिहा किंवा इतर कोणत्याही काडीनं लिहिली तरीही चालेल. आपली धनप्राप्तीसाठी असेल, नोकरी प्राप्तीसाठी असेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती असेल तर ती इच्छा लिहायची आहे. तर पिवळी जी हळद आहे तर त्याची पेस्ट करून आपल्याला इच्छा लिहायची आहे किंवा पिवळ्या चंदनानं लिहायची आहे. त्यासोबतच त्या पानावरती आपल्याला सुरुवातीला एक स्वस्तिक देखील काढून घ्यायचं आहे. आणि अगदी 1 ते 2 शब्दामध्ये आपली इच्छा जी आहे तर ती आपल्याला या तुळशीच्या पानावरती लिहायची आहे. त्यासोबतच आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये देखील आपल्याला कुंकानं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्याच्यावरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत. आणि नंतरनं हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे तर ते या तांदळावरती ठेवायचं आहे. तांदळावरती ठेवल्यानंतरनं बघा या तुळशीपत्रावरती आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं देखील आवर्जून ठेवायचं आहे. त्यासोबतच 1 हिरवी वेलची आणि 1 अखंड लवंग या 2 वस्तू देखील आपल्याला या तुळशीच्या पानावरती ठेवायच्या आहेत. ठेवल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे, म्हणजे एक माळ जप आपल्याला करायचा आहे. आणि संपूर्ण दिवसभर हे जे पान आहे आणि रात्रभर तिथेच देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आता बघा, त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे. तर या दिवशी आपल्याला सकाळी पूजा करण्याच्या वेळी बघा, आपण पूजा केल्यानंतरनं हे जे पान आहे तर ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे. त्याच्यामधील एक हिरवी वेलची, इच्छा लिहिलेलं पान, त्यासोबतच एक अखंड लवंग, त्यातील आपल्याला थोडेसे तांदूळ, या ज्या वस्तू आहेत आणि 1 रुपयाचे एक नाणं, या वस्तू एका लाल पोटलीमध्ये बांधून घ्यायच्या आहेत. याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुळशीची पूजा करून मंगळवारच्या दिवशी तुळशीच्या जी फांदी असते तर त्या फांदीला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे. अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आज सोमवारी मोक्षदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे. मोक्षप्राप्तीसाठी ही एकादशी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. या एकादशीचं व्रत जर आपण केलं तर आपल्याला मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हे एकादशीचं व्रत देखील करायचं आहे. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.